अंशाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आणि आता अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला। हा व्हिडिओ रोहित सिंग यांचा आहे। रोहित सिंग हे VSR कंपनीच्या मालकाचे मुलगा आहेत आणि हेच रोहित सिंग विमानामध्ये पायलटच्या बाजूला बसून कसे झोपा काढत होते याचा हा व्हिडिओ जय पवार यांनी शेअर केला। तर रोहित सिंगला तात्काळ अटक करावी आणि कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जय पवारांची आहे। सोबतच VSR कंपनीची उड्डाणं तात्काळ बंद करण्याची मागणी सुद्धा जय पवार यांनी केली आहे। तर जय पवारांची एक्सपोज, माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे। या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवरती उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत। आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। मी DGCAला ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई केली जावी। संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सगळी विमानं तात्काळ ग्राउंड केली जावीत आणि रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जय पवार यांनी केली आहे। ही एका मुलाची आर्तहाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असंही जय पवार यांनी म्हटलंय। तर जय पवार यांना साथ मिळालेली आहे ती अर्थातच रोहित पवार यांची। जय पवार यांच्या या व्हिडिओ नंतर आणि ट्विट नंतर रोहित पवार यांनी DGCAच्या कार्यपद्धतीवरतीच एक प्रकारे शंका उपस्थित केलेली आहे आणि अजित पवारांच्या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही असा इशाराही दिलाय। रोहित आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की हाच तो VSR कंपनीचा मालक रोहित सिंग। त्यांनी सुद्धा व्हिडिओ रिपोस्ट करत ट्विट केलेला आहे। आज जणू काय राज्यातील सगळ्यात मोठ्या नेत्यांपेक्षाही तो मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रिपदावरील आणि राज्यातील सत्तेतले बडे नेते गेले होते, म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडनं प्रयत्न होत असताना दिसल्याचं रोहित पवार म्हणतात। विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा शेअर केलेला हाच तो व्हिडिओ असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। DGCAची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल पाहता त्यांच्याकडनं यांच्यावर काही कारवाई होईल की नाही याबाबत आमच्या मनात शंका असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। पण अजितदादांच्या विमान अपघातासाठी जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। तर जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओबद्दल अमोल मिटकरी यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत रोहित सिंगच्या अटकेची मागणी केली आहे। जय दादांनी केलेली पोस्ट अत्यंत भावनिक आहे। ते म्हणाले की माझ्या वडिलांच्या प्रवासाच्या संदर्भात सुद्धा असा निष्काळजीपणा झाल्याचं नाकारता येत नाही। त्यामुळे VSRच्या संदर्भात DGCAनी जो 23 पानी थातुरमातुर अहवाल तयार केलेला आहे त्याबद्दल कुणीही समाधानी नाही। हा रोहित सिंग हा जो पायलटच्या बाजूला झोपा काढतोय याला तात्काळ अटक करणं महत्त्वाचं आहे आणि DGCAच्या सर्व अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन या प्रकरणाच्या तळाशी जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जय दादा, आपल्यासोबत अख्खा महाराष्ट्र आहे। तर जय पवार यांनी शेअर केलेल्या किंवा पोस्ट केलेल्या व्हिडिओची योग्य ती दखल घेतली जाईल आणि कारवाई केली जाईल असं आश्वासन हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेलं आहे। दादा, जय पवारने एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। जे VSRचे मालक आहेत रोहित सिंग ते मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले आहेत आणि त्यांचा तो व्हिडिओ किती निष्काळजीपणा अशा पद्धतीचं जय पवारांनी ते ट्विट केलेलं आहे। आम्ही ते मला असं वाटतं मी बघितलंय ते आणि मला वाटतं त्याच्यावरती योग्य ती दखल घेतली जाईल। आणि यानंतर मुंबईकरांसाठी सर्वात